जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर जगातील कोणतेही दुःख तुम्हाला जास्त काळ दुःखी ठेवू शकत नाही। या जगात कोणतीच गोष्ट परिपूर्ण नाही हे ज्याला कळते तोच जीवनातील प्रत्येक क्षणांचा आनंद घेऊ शकतो, कारण आनंदी जीवन जगणे ही सुद्धा एक कलाच आहे। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण जेव्हा घरामध्ये कामं करत असतो तर ती कामं करत असताना सुद्धा आपण कशा प्रकारे आनंदी राहून आणि मनापासून ती कामं केली पाहिजे की जेणेकरून आपलं मन शांत राहील आणि आपल्याला संपूर्ण घरामध्ये संपूर्ण दिवसभर आनंदी आणि उत्साही वाटेल। तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ खूप छान आहे। प्रत्येक टिप जी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ती तुमच्या नक्कीच उपयोगी येईल। तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। कुठलीही गोष्ट करताना, मग गोष्ट छोटी असो वा मोठी असो, ती करताना जर आपण तिच्यामध्ये आनंद शोधला तर आपसुकच आपलं मन आनंदी राहतं आणि आपल्याला अस्वस्थ वाटत नसतं। तर त्यासाठी आपण स्वतः आनंदी राहणं, स्वतः फ्रेश राहणं किंवा फ्रेश राहण्याची सवय लावणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा आपण स्वतःला फ्रेश करत असतो तर त्यावेळेस आपसुकच आतून उभारी येत असते आपल्याला आनंदी राहण्याची। स्वतःचा मेकअप करणं आणि आपण छान दिसत आहोत ही भावना सुद्धा आपल्याला आनंदी आणि आपला कॉन्फिडन्स वाढवत असते। परंतु मला अनुभव असेल, आपण स्वतःला गबाळं बघितलं की आपल्याला अस्वस्थ वाटतं, पण तेच आपण मेकअप जर केला तर फ्रेश वाटतं। आणि स्वतःचा जेव्हा आपला एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो तर त्याप्रमाणे आपण प्रत्येक कामामध्ये एक उत्साह फील करत असतो। तर स्वतःला जसे आपल्याला पटेल किंवा जसं आपलं कम्फर्ट असेल तर त्या कम्फर्टने आपण काम करायचं किंवा त्या वेने आपण काम करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे कुठल्याच गोष्टीचं बोद्रेशन आपल्या मनावर येत नाही आणि आपल्याला आहे ना काम करायला उत्साह वाटत असतो। आता जेव्हा आपण काम करत असतो तर त्यावेळेस बराच वेळ आपण किचनमध्ये उभं असतो किंवा इतर कामं करत असताना उभं राहून सुद्धा कधी आपल्या पायांना कंटाळा येतो, कधी आपले कंबर दुखते, त्यामुळे आपल्याला थोडंसं निरुत्साही व्हायला होतं। तर अशा वेळेस आपण काय करायचं असतं की थोडीशी आपण गाणी वगैरे लावू द्यायची। तर गाणी लावल्यामुळे ना आपलं मन एकाग्र होतं आणि आनंदी व्हायला सुद्धा मदत होते। कारण आपण जेव्हा गाणी गुणगुणत असतो तर त्यावेळेस आपलं पूर्ण लक्ष त्या गाण्यांकडे असतं। किंवा आपण जर काही कपडे वगैरे प्रेस करत असू तर त्यावेळेस आपण एखादी आवडती मालिका म्हणा किंवा टीव्हीवर सुद्धा आपण एखादं छोटंसा कॉमेडीचा कार्यक्रम असेल तर बघत बघत जर आपण कपडे प्रेस जर केले ना तर आपले कपडे कधी प्रेस होतील ना तर ते सुद्धा आपल्याला समजणार नाही। त्यानंतर आपल्याला जर स्वतःला आनंदी राहायचं असेल काम करताना तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे मी काम करत आहे ना तर ते मी स्वतःला फिजिकली फिट ठेवण्यासाठी करत आहे। कारण बऱ्याच वेळा बघा तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल, ज्या दिवशी तुम्ही कामाचा कंटाळा केला किंवा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की मी आता काहीच काम करायचं नाही आणि मग ना आपण जेव्हा काम करत नाही त्यामुळे ना आपलं शरीर असं जड पडायला लागतं आणि आपल्याला एकदम निरुत्साही वाटतं। पण तेच आपण जर काम करत राहू तर आपले हातपाय नेहमी काम करत राहतात, त्यामुळे शरीरामध्ये एक एनर्जी टिकून राहते आणि आपल्याला सुद्धा आनंदी असल्याचं फिलिंग होत असतं। त्यामुळे स्वतःला आपण फिजिकली फिट ठेवण्यासाठी ही सर्व कामं करत आहोत। तर हे जर मनाला पटवलं ना तर नक्कीच आपलं मन प्रत्येक काम करत असताना उत्साही आणि आनंदी राहत असतं। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये आणि पॉईंटसुद्धा आहे नेक्स्ट, की आपण जेव्हा काम करत असू ना तेव्हा आपल्या घरामध्ये बघा सुरुवातीला खूप सारा पसारा असतो आणि तो पसारा बघून कधी कधी आपल्याला एकदम मूड ऑफ झाल्यासारखं होतं। आता हा पसारा मी कधी आवरू, कधी सगळं मी क्लीन करू असं आपल्या मनामध्ये येत असतं। कदाचित ही वेळखाऊ प्रोसेस पण होऊ शकते असंही आपल्या मनामध्ये येतं। मग आता मी किती वेळ स्वतःला दमवू असं जेव्हा तुमच्या मनात येईल तर त्यावेळेस आपण फक्त 2 मिनटं डोळे
बंद करायचे आणि एक अशी क्लीन स्पेस इमॅजिन करायची. म्हणजे जिथे पसारा आहे तर ती स्पेस एकदम क्लीन झाल्यावर कसं दिसेल आणि दिसल्यानंतर मी मस्तपैकी आरामशीर तिथे छान चेअरवर बसलेली असेल असं जर तुम्ही इमॅजिन जर केलं ना, तर तो आळस जो असतो ना असा छूमंतर होतो ना आणि आपल्याला आहे ना एकदम असं उभारी येते काम करण्यासाठी, किंवा आपल्याला आतून असं वाटतं की आपण कधी ही जागा किंवा हा रूमचा कोपरा क्लीन करू म्हणून असं. तर त्यासाठी ना जेव्हा आपल्याला कंटाळा वाटेल तर त्यावेळेस जिथे पसारा आहे ती जागा क्लीन असल्याचं इमॅजिन करायचं. त्यानंतर कामं करत असताना ना स्वतःला टाईम बाउंड ठेवायचं की हे काम इतक्या वेळामध्ये मला कंप्लीट करायचं आहे. म्हणजे काय करायचं की स्वतःचीच स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करायची. तर जेव्हा आपण स्वतःबरोबर कॉम्पिटिशन करत असतो तर त्यावेळेस आपण जिंकू आणि वेळेला हरवू असं आपल्या मनामध्ये येतं आणि त्यामुळे आपण कामंही जोमाने आणि पटपट करायला सुरुवात होते. आता ही कॉम्पिटिशन केल्यामुळे ना अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपला खूप सारा वेळसुद्धा वाचतो बरं का. जेव्हा आपण कामं घड्याळाच्या काट्यावर करतो किंवा स्वतःला एक टाईम बाउंड किंवा लिमिटमध्ये काम करायला सांगतो ना, तर त्यावेळेस आपलं मन किंवा आपला मेंदू जो असतो ना तो पटपट काम करण्यासाठी कार्यक्षम होतो आणि आपल्याला आहे ना एक चालना देत असतो कामं पटपट करण्यासाठी. त्यामुळे कधीही एखादं काम जर आपल्याला लेंदी वाटत असेल किंवा वेळखाऊ वाटत असेल तर त्यावेळेस आपण स्वतःला त्या कामाशी कॉम्पिटिशन करायची आणि ते काम कमी वेळेमध्ये पटपट पूर्ण करायचं. आता ते काम पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप साऱ्या हिंट आपल्या मेंदूमध्ये येत असतात आणि त्यामुळे ते काम पटकन पूर्ण होत असतं. त्यानंतर जसं कॉम्पिटिशन करतो ना तसंच हसत खेळत काम करण्याची सुद्धा आपण मनाला सवय लावायची. म्हणजे कुठलं पण काम जे असेल घरगुती ते आपण एक खेळ समजून करायचा. टर्न द कोर्स इनटू गेम. म्हणजे मी एखादा गेम खेळते आहे अशा पद्धतीने तुम्ही कामं केली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्याला घरामध्ये जर पोचा मारायचा असेल किंवा पुसून काढायची असेल लादी किंवा आपल्याला भांडीसुद्धा जर घासायची असेल तर अशा वेळी थोडंसं आपण म्हणू शकतो की गाणे गुणगुणत किंवा थोडासा डान्सची एखादी 2 स्टेप करत आपण जर ती कामं जर केली ना तर अगदी आपले हसत खेळत ती कामं होऊन जातात आणि आपल्याला कळतही नाही. आता याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपली लहान लेकरं आपल्याबरोबर असतात ना तर तुम्ही अंताक्षरीसुद्धा खेळू शकतात. जर तुम्ही अंताक्षरी खेळायला सुरुवात केली ना तर तुमची कामं कुठे संपतील हे सुद्धा तुम्हाला समजायचं नाही. कारण समोरच्यावर अक्षर येतं, आपल्यावर अक्षर येतं आणि मग आपलं माइंड त्या अक्षरावरून गाणं शोधायला सुरुवात करत असतं. त्यामुळे कामं कुठे संपतात तर हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे ना आपण अंताक्षरी वगैरे असे सुद्धा गेम खेळले पाहिजे. त्यामुळे आपलं मन खूप सारं एंगेज राहायला मदत होते. त्यानंतर बऱ्याच वेळा असं होत जातं की आपण नेहमी कामं करत असतो तर ती कामं करून सुद्धा नेहमी आणि सारखीच तीच कामं करून आपल्याला कंटाळा येतो असतो. त्यामुळे एखाद्या दिवशी आठवड्यातला आपण थोडासा निवांत करायचा आणि त्या निवांत दिवशी सुद्धा आपण थोडंसं आपल्या मनाला विरंगुळा किंवा आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा. बघा आपोआपच दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की कधी मी हे काम काल केलेलं नव्हतं आणि आज मी कधी करायला घेऊ. कारण ज्या दिवशी आपण काम करत नाही तर त्या दिवशी आपल्याला खूप सारी कामं दिसतात आणि मग आपण म्हणतो की आज वीकली ऑफ आहे, आज काम करायचं नाही. तर मग त्यामुळे उद्या करण्यासाठी आपलं मनसुद्धा खूप धडपड करत असतं. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही कामांचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा करू शकता. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये हा विषय मांडला आहे. तर कामांचं डिस्ट्रीब्युशन किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सला कामांमध्ये इन्व्हॉल्व केल्यामुळे बराचसा कामाचा ताण किंवा प्रेशर आपल्या मनावर येत नाही आणि हसत खेळत आपली कामंसुद्धा पूर्ण होत असतात. त्यानंतर काम करण्यासाठी स्वतःची आवड निर्माण करणे. आता त्यासाठी ना कधी आपण आपल्या बेसिनजवळ किंवा आपल्या सिंकजवळ म्हणू शकते मी, जिथे आपण भांडे वगैरे घासतो तर तिथे लाईव्ह प्लांट आपण ठेवले पाहिजे. जसं की मनी प्लांट झालं किंवा तुम्हाला कुठलंही जे घरामध्ये शेडमध्ये प्लांट वाढू शकतं, व्यवस्थित राहू शकतं, अशा प्रकारची जर तुम्ही झाडं लावली तर नक्कीच तुमचं मन खूप सारं आनंदी व्हायला मदत होत असते. कारण लाईव्ह गोष्टी उगाचच आपण आहे ना म्हणू शकतो की टाईल्स वगैरे बघत
असण्यापेक्षा जेव्हा लाईव्ह गोष्टींकडे आपण बघतो तर त्यावेळेस आपलं मन उत्साही होत असतं. त्यानंतर कुठलेही काम करताना आहे ना, आपण डोक्यामध्ये एक गोष्ट ठेवायची की हे काम सोपं आणि सोयीस्कररित्या कशा पद्धतीने माझ्याकडनं होईल. तर त्यासाठी आपण प्रॉपर त्या कामाचं नियोजन केलं पाहिजे. कुठलंही काम करताना जर प्रॉपर प्लॅनिंग किंवा आपण नियोजन जर केलं तर ते काम अगदी साधं, सोपं, सरळ, सुखकर आणि सोयीने होण्यास खूप सारी मदत होत असते. तर त्यासाठी आपण प्रॉपर नियोजन केलं पाहिजे. आणि कुठलंही घरकाम असो, आपण करत असताना मॉर्निंगला उठलं म्हणून सगळी कामं एकाच दिवशी आटोपायची असं सुद्धा करायचं नाही. कुठलीही कामं करत असताना त्या दिवशी आपण जे काही नियोजन केलं आहे तेवढीच कामं करायची, एक्स्ट्राची कामं करत बसायची नाही. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या जर डोक्यामध्ये ह्या कामांचा एंड आहे कुठे हे जर माहीत असेल तर आपल्याला नक्कीच एक समाधान मिळतं की हे काम झाल्यानंतर आजची आपली सकाळची किंवा दिवसभराची धावपळ संपणार आहे. हे जेव्हा आपल्या मनाला माहीत होतं ना, तर त्यावेळेस आपलं मन तयार राहतं की कुठली गोष्ट आपल्याला किंवा किती वेळेमध्ये आपल्याला करायची आहे किंवा आज आपल्याला इतक्याच गोष्टी करायच्या आहे. त्यामुळे आपलं मन कुठलंही काम करण्यासाठी तयार होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्साहाने काम करण्यास तयार होतं. तर त्यासाठी आपण स्वतःला कायमस्वरूपी आनंदी, फ्रेश आणि मोटिवेटेड ठेवण्यासाठी आपण मोटिवेटेड व्हिडिओजसुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांचं बघतो की ही ताई किंवा ही व्यक्ती अशा पद्धतीने काम आटोपते आहे, अशा पद्धतीने काम करते आहे किंवा कुणाकडे काही चांगले टिप्स असतील किंवा काही उपाययोजना असतील तर त्यासुद्धा आपल्याला माहीत व्हायला खूप सारी मदत होत असते. तर ह्या आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी आपण जर अंगीकारल्या किंवा टिप्स आपण जर लक्षात घेतल्या तर नक्कीच काम करताना आपल्याला कधीही कंटाळा येणार नाही आणि आपलं मन नेहमी आनंदी, उत्साही आणि काम करण्यास आपल्याला एक तयारी राहील आणि मनामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता निर्माण होण्यास खूप सारी मदत होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या उपायांचा अवलंब करून तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या जीवनात कामं करत असताना घरामध्ये आनंदी आणि फ्रेश राहू शकता. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जी काही स्किन केअर रुटीन दाखवलं आहे तर ते सुद्धा आपण कधीतरी स्वतःसाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. की यामध्ये मागच्या एका व्हिडिओमध्ये मी जी पावडर तयार करून ठेवलेली होती ती पावडर आणि चंदन पावडर मिक्स करून छान असं गुलाबजल टाकून पेस्ट तयार केलेली आहे आणि त्याचा छान मस्तपैकी लेप चेहऱ्यावर टाकून त्याला थोडंसं 10 ते 15 मिनटं ॲज इट इज तसंच ठेवून नंतर वॉश केलेलं आहे. तर बघा रिझल्ट खूप छान आलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने स्वतःला कधीतरी काहीतरी वेगळा अनुभवही अशा पद्धतीने देऊ शकतात. स्वतःला वेळ दिल्यामुळे आपलं मन आपसुकच आनंदी आणि प्रसन्न होण्यास खूप सारी मदत होत असते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.